सर नमस्कार. नमस्कार सर. ज्ञानदा एज्युकेशन सोसायटी नारायणगाव यांची असलेली ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल ही शाळा बंद होऊन श्री वल्लभ बेनके वेलफेअर फाउंडेशन यांनी ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल भोरवाडी येडगाव या ठिकाणी सुरू केलेली आहे. त्या ठिकाणच्या पालकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला 25% सवलत त्याच शाळेमधून मिळावी. आज ते पालक जुन्नर पंचायत समितीच्या बाहेर आंदोलन करत आहेत. नेमकी वस्तुस्थिती काय, हे प्रकरण नेमकं काय आहे? आपण गट शिक्षण अधिकारी आहात. सर माझ्याकडे पालकांचा अर्ज आलेला आहे की बाबा आमचं या शाळेमध्ये RT अंतर्गत प्रवेश आहेत विद्यार्थ्यांचे आणि सद्यस्थितीमध्ये ती शाळा ते प्रवेश नाकारतायत. तर आम्हाला त्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचे, आम्हाला त्या शाळेमध्ये आमची मुलं शिकवायचे, तर आम्हाला तिथे प्रवेश अपेक्षित आहेत. तर या संदर्भाच्या अनुषंगाने आम्ही पालकांशी भेट घेतली. त्यांना सांगितलं की आता ती जेव्हा एखादी शाळा बंद होते तर त्या शाळेमध्ये बंद झाल्यानंतर ते विद्यार्थी आपण शासनाच्या नियमानुसार दुसऱ्या शाळेमध्ये त्यांना प्रवेश देतो किंवा समायोजन करतो त्यांचं. परंतु पालकांची भूमिका ठाम राहिलेली की आम्हाला त्या याच्यात पाहिजे. वस्तुस्थिती अशी आहे की एखादी शाळा बंद झाल्यानंतर त्या शाळेला जेव्हा दुसरी शाळा, आता हे 2 पार्ट आहेत त्याच्यामध्ये. पहिली जी शाळा त्यांची होती ती ज्ञानदा शिक्षण संस्थेअंतर्गत ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल जी शाळा आहे ती 2024ला त्यांच्याकडनं ती बंद करण्यात आली. काही कारणं, अनपेक्षित कारण त्यांनी दिलेलं आहे. ते काय आता वॉटेवर ते काय असेल ते आपण त्याच्यामध्ये पाहूया. त्याच्यानंतर यांनी ही नवीन शाळा सुरू केलेली आहे श्री वल्लभ वेलफेअर अंतर्गत ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलने नवीन जागेमध्ये चालू केलेली आहे, एकाच नावाने. तर आता ते सगळे विद्यार्थी इकडल्या शाळेमध्ये आहेत, या शाळेमध्ये, आणि त्याच्यामध्ये RTचे पण परिचित जे विद्यार्थी ते पण इकडे शिकत आहेत. आता ते 2024ला ती शाळा बंद झाली होती. दरम्यानच्या काळामध्ये अगोदरची जी शाळा होती ब्लूमिंगडेल कितवी पासून तर कितवीपर्यंत होती? आता नवीन जी सुरू झालेली आहे ते कितवी पासून तर कितवीपर्यंत आहे? पहिली जी शाळा होती ती 1ली ते 10वीची होती आणि आता जी शाळा सुरू झालेली आहे ती 1ली ते 12वीची आहे. आता जी नवीन शाळा आहे त्याला 25% सवलत मिळवण्यासाठी शासनाचे निकष काय आहेत? शासनाचे निकष असे आहेत की सुरुवातीचे जे 3 वर्ष आहेत नवीन शाळा सुरू झाल्यानंतर, पहिल्या 3 वर्षामध्ये त्यांना RT अंतर्गत राखीव जे प्रवेश आहेत ते देता येत नाहीत. ती 3 वर्षानंतर सुरळीत झाल्यानंतर त्याचा पोर्टलवर होते, अर्थात पोर्टलवरच त्याची नोंद होत नाही 3 वर्ष. त्यामुळे तिथे आपण RT अंतर्गतचे विद्यार्थी प्रवेशित करू शकत नाही. ती शाळा बेकायदेशीर समजायची का कायदेशीर समजायची? ब्लूमिंगडेलची जी आता आहे ती त्याला मान्यता घेतलेली आहे, ते डॉक्युमेंट्स पाहिलेले आहेत, त्यांनी ती प्रोसेस केलेली आहे. नवीन शाळेला मान्यता त्यांनी, आता ती मान्यता जिल्हा परिषद स्तरावर, शासन स्तरावर असते. त्यांनी ती सर्व मान्यता प्राप्त शाळा आहे. आता सर हे जे पालकांचं म्हणणं आहे की बाबा त्याच नावाने त्यांनी तिकडे संस्था केलेली आहे आणि त्यांना 25% कोट्यामधून मोफत सवलत मिळावी, तर ते नेमकं काय प्रकरण आहे? 25% कोटा म्हणजे काय असतो? त्याचा लाभ कोणाला घेता येतो? शासनाच्या धोरणानुसार ज्या काही नामांकित वगैरे शाळेत किंवा पालकांना वाटतं की या शाळेमध्ये आपला विद्यार्थी शिकला पाहिजे, परंतु काही आर्थिकदृष्ट्या जे पालक हे आहेत किंवा इतर वंचित घटक जे आहेत त्यांना त्या शाळेमध्ये फी अभावी प्रवेश घेता येत नाही, कारण त्यांच्या फी वगैरे थोड्या. वंचित घटक म्हणजे असे त्याचे निकष काय आहेत? अंध, अपंग, आर्थिक दुर्बल, त्याचं काहीतरी असेल ना? वंचित घटक म्हणजे जे SC ST हे जे कम्युनिटी ते वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असा दुसरा पार्ट आहे की ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे असे विद्यार्थी. हे 2 घटक आहेत त्याच्यामध्ये. तर या विद्यार्थ्यांना त्यांच्यासोबत शिकता यावं त्यासाठी ते 25% राखीव शासनाने ठेवली. अगोदरची जी ब्लूमिंगडेल शाळा होती त्यांना ही सुविधा होती? हो होती, कारण 3 वर्ष पूर्ण झाले होते त्यांचे, बरेच कालावधीमध्ये ती शाळा चालू होती, त्यामुळे तिथे ते रेग्युलर प्रवेश RTचे होत होते. आता जी जुनी त्यांनी शाळा बंद केलेली आहे तिथल्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार नाही, त्यांची पर्यायी व्यवस्था शासन स्तरावर करण्याचे शासनाचे निकष काय आहेत? शासनाचे त्यामध्ये असे निकष आहे, एखादी शाळा जर बंद पडली आणि त्याच्यामध्ये RTमध्ये प्रवेशित झालेले विद्यार्थी असतील, मग ते कोणत्या वर्गात असू द्या, काही 2रीला असतील, काही 3रीला असतील, काही 4थीला असतील. सवलत कितवीपासून तर कितवीपर्यंत असते? 1लीला ॲडमिशन होतं RTमध्ये आणि 30 मुलं सलग पुढे येत आहेत, कंटिन्यू 8वीपर्यंत. ओके. मग आता ह्या विद्यार्थ्यांना जी सवलतीचा विषय जो आहे तो आता नेमका कुठल्या स्तरावर आहे? आणि मुद्दा मगाचा एक शिल्लक राहिला की जर अशी शाळा बंद झाली तर त्या विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था कुठल्या शाळेत करावी लागते? शासनाचे निकष काय आहेत?
शासनाचे निकष त्याच्यामध्ये आहे सर, की जर अशी एखादी शाळा बंद पडली 25% आरक्षित हे देत असलेली शाळा, तर त्याच्यामध्ये त्यांचा निकष आहे की बाबा त्यांचं समायोजन जे आहे, मुलांना तर फ्रीमध्ये त्यांची पालकांची हे नसल्यामुळे त्यांनी त्या शाळेमध्ये टाकलं होतं. आता ती शाळा बंद झालेली आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा फ्रीमध्येच ॲडमिशन मिळणं गरजेचं आहे. तर त्यासाठी शासनाने निकष दिलेले की त्यांचं समायोजन जे आहे ते शक्यतो नजीकच्या शासकीय स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये करावं, शासकीय शाळेमध्ये. त्यानंतर तसं नसेल तर दुसरं खाजगी शाळेमध्ये, की जिथं 25% प्रवेश होत आहेत, सद्यस्थितीत चालू आहे, तिथे ज्या जागा रिक्त असतील त्या शाळांमध्ये त्यांचं समायोजन करावं. अशा प्रकारचे त्याच्यामध्ये कुठल्या शाळा आहेत तिथं नजदीक? आता नजीकच्या शाळा ज्या आहेत, समजा आता हे जी शाळा जी आहे ही या नारायणगाव परिसरातली शाळा होती जुनी, तिथे होती. तर नजीकच्या शाळामध्ये आता आपल्याकडे गुरुवर्य रापा सबनीस विद्यालय आहे, पलीकडे SR केदारी बालक मंदिर वारवाडीचं आहे, कुकडी व्हॅली आहे, विजय इंटरनॅशनल स्कूल आहे, जय हिंद इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि R मोरे इंग्लिश मिडियम स्कूल आहे, ते शिरोलीच्या जवळपास आहे. तर ह्या 5-7 शाळा आहेत. याच्या व्यतिरिक्त जर पालकांना वाटलं की काही शासकीय शाळा आहेत आपल्या, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे करू शकतो, त्यांचं समायोजन करू शकतो. असे किती विद्यार्थी आहेत की ते याच्यापासून वंचित राहतात सध्या? आता 97 विद्यार्थी आहेत की ज्यांचं हे समायोजन करण्याची आवश्यकता आहे. आता तुम्ही असे काही प्रयत्न केलेत का त्यांना पर्यायी शाळा देण्याची? हो, त्यांच्यासाठी पालकांची मीटिंग घेतली होती आम्ही. त्याच्यावर आमचे अधिकारी पण नेमले होते चौकशी. काल मी स्वतः संबंधित शाळेमध्ये गेलो पालकांशी संवाद साधण्यासाठी. त्यांना सर्व बाबी समजावून सांगितल्या की असं आहे. त्यांचे फॉर्म आपल्याला समितीपत्रक भरून घ्यायचे होते समायोजनासाठीचे, पण तिथे पालकांची आणि विद्यार्थ्यांची परमिशन लागते. पालकांची की बाबा तिकडे आपण समायोजन करूया तुमचं म्हणून. तर तिथे बरेचसे पालक होते, परंतु ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. मी गेलो असताना त्यांना समजून सांगितलं असतं की आम्हाला या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. इथे शाळेत जर प्रवेश घ्यायचा असेल त्या वर्गाला, ते विद्यार्थी साधारण कितवीच्या वर्गातले आहेत? ते वेगवेगळ्या वर्गातले आहेत, 3री 4थी वगैरे. 3री ते 8वीच्या आतले? आता 8वीचा तर विषय नाही, 8वीचे पुढे जातील, 7वी पर्यंतचे विद्यार्थी. मग तिथे 3 वर्ष ही सुविधा मिळणार नाही मिळणार. त्यांची मागणी अवास्तव आहे असं प्रथमदर्शनी स्पष्ट पालकांना समजून सांगितलेलं आहे की शासनाची तरतूद आहे बाबा, नवीन शाळा सुरू झाल्यानंतर तिथे 3 वर्ष नियमाला धरून नाही, हे तर क्लिअर आहे कागदावर. तिथे ॲडमिशन त्यांना प्रवेश देता येणार नाही त्या शाळेमध्ये. तसं तुम्ही पालकांना कन्व्हिन्स का करत नाही, समजून का सांगत नाही? त्यासाठी 2 वेळा पालकांची मीटिंग घेतलेली आहे की बाबा वस्तुस्थिती अशी आहे, ही शाळा बंद झालेली आहे, परंतु पालक ठाम आहेत त्यांच्या याच्यावर की आम्हाला इथे प्रवेश भेटला पाहिजे या शाळेमध्ये आणि आमची मुलं इथं शिकायला पाहिजेत. त्यांची मुलांची मानसिकता आहे आणि त्यांना पालकांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत त्याच्यामध्ये. त्या पद्धतीने पालकांच्या भूमिका म्हणजे हेच की बाबा आम्हाला इथे शिक्षण द्या, आम्हाला दुसरीकडे आमच्या विद्यार्थ्यांची मानसिकता नाही. शाळेला जर तशी शासनाची मुभा नसेल सवलत देण्याची, किंवा शासन नवीन शाळेला 25% त्या विद्यार्थ्यांची फी भरू शकत नाही, म्हणजे 25% विद्यार्थ्यांची 100% शिक्षण मोफत शिक्षण असं शासन करत नसेल, अशी प्रोव्हिजन नसेल, तर तिथे होणार कसं? नाही, तिथे होऊ शकत नाही ते प्रवेश. त्यासाठी आम्ही आता ती वस्तुस्थिती जी काही आता पालक तर मानायला तयार नाहीत किंवा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, तर आता जो काही प्रस्ताव आहे तो आम्ही वरिष्ठ कार्यालयामध्ये कळवतोय. आता यामध्ये संबंधित शिक्षण संस्थेची काही चूक आहे का? आता जी पूर्वीची संस्था होती किंवा शाळा होती ती बंदच झालेली आहे. आता त्यांनी त्यावेळेस बंद केलेली 2024मध्ये. त्यानंतर त्यांनी ते बंद करण्यासाठी जी काही प्रोसेस आहे किंवा जे काय आहे ते वरिष्ठ कार्यालयाकडून घेतलेले आहे करून. आता त्याचा आपल्याशी इकडनं तर काही पत्रावर झालेलं आम्ही पाहिलं आहे. सर, माझा मुद्दा एवढाच आहे की आता जे पालक म्हणतात आम्हाला तिथंच ऍडमिशन पाहिजे, परंतु तिथं तर शासनाच्या नियमाप्रमाणे तिथं त्यांना मोफतची सवलत मिळणार नाही. याच्यामध्ये संबंधित शिक्षण संस्थेचा दोष आहे की शासनाच्या पॉलिसीचा? आता संस्थेचं असं आहे सर की त्यांचं जे काही त्यांचं त्रोटक म्हणणं आलं संस्थेचं की आम्हाला अनपेक्षितपणे ती शाळा बंद करावी लागलेली आहे. त्यांनी बंद का केली त्याचे कारण वेगळे असतील, चुकीच्या पद्धतीने बंद केली असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. पण एखाद्याने नवीन शिक्षण संस्था चालू केली तर 3 वर्ष शासनाच्या सुविधा त्या विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. आता याच्यामध्ये संस्थेची चूक आहे की शासनाच्या धोरणाची? आता एक संस्था जुनी आहे आणि एक नवीन आहे सर. आता त्यांनी बंद केलेली आहे जुन्या संस्थेने शाळा, त्यांचे काही कारणं असतील ते आपण शोध घेऊया. आता ती बंद असल्यामुळे त्यांचे डॉक्युमेंट्स आम्ही मागवले की बाबा तुम्ही पालकांना विश्वासात घेतलं का? अच्छा, पालकांना विश्वासात घेऊन केलंय किंवा आता पालकांनी तसंच म्हणजे ते सगळीच आपल्याला हे करावं. त्यांनी आता आम्ही त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स वगैरे मागवलेत
की तुम्ही तुमचं प्रोसिडिंग वगैरे काय असेल ते द्या, म्हणजे आपल्याला समजेल की विश्वासात घेतले. शाळा बंद करण्याचं कारण नेमकं काय काय आहे? विद्यार्थ्यांना पालकांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. हो. तुमची पर्याय व्यवस्था आम्ही काय करतोय, हो. कुठे करतोय. तर तेच त्यांचं आता आपण सगळं प्रोसिडिंग आता ते शाळाच बंद असल्यामुळे तिथे आम्हाला ते उपलब्ध होऊ शकलेलं नाही. आम्ही चौकशी अधिकारी त्याच्यावर नेमलेले. समजा जर त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण व्यवस्थित पार पाडली असेल, आणि नवीन शिक्षण संस्था जी काढलेली आहे तिथं शासनाची तरतूदच नाही, 3 वर्ष यांना सुविधा मिळणार नाही, हे नवीन शिक्षण संस्थेची काही चूक आहे की नाही? नवीन शिक्षण संस्थेची चूक म्हणता येणार नाही, परंतु ते आता जे आरटीचे विद्यार्थी जे आहेत इकडे आलेले त्यांच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला समायोजनाची प्रक्रिया करणं अपेक्षित आहे. ते प्रशासन करणार ना, शिक्षण विभाग करणार. हो. संस्थेचा काय रोल त्याच्यामध्ये? संस्थेचा रोल आता ते त्यांनी कळवणं अपेक्षित आहे इकडे. तसं त्यांनी कळवलेले 1-2 पत्र दिले की त्यांनी मार्गदर्शन मागवले की बाबा या आरटीच्या विद्यार्थ्यांचं, तर त्याच्यानुसारच आम्ही वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया चालू केली होती. ज्यावेळेस त्यांनी ती शिक्षण संस्था बंद केली त्यावेळेस त्यांनी तुम्हाला कळवलं का बाबा आमच्याकडे एवढे विद्यार्थी आहे, आम्ही बंद करतोय, सवलतीचे एवढे विद्यार्थी आहेत, त्यांना पर्यायी आपल्याला शिक्षण संस्था शाळा उपलब्ध करून द्याव्या लागतील, असं त्यांनी तुम्हाला काही लेखी कळवलं होतं? आता तात्कालीन गट शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत त्यांचा काही पत्रव्यवहार झाला असेल किंवा आता मी जे आवकलं आमच्या पाहिलं रजिस्टरला, तर त्यामध्ये तर आम्हाला काही ते दिसलेलं नाहीये. जे काय आहे ते आम्ही पुढच्या याच्यामध्ये घेतलेले आहे त्याच्यावर. पण पूर्वी पालकांना किंवा तुमच्या जुन्नर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला विश्वासात न घेता शाळा बंद केली असेल तर हा पालकांचा पण विश्वासघात आहे. असं झालं असेल तर तेच त्यासाठीच आपण त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स मागवले. तुमचं प्रोसिडिंग द्या तुम्ही पालकांना. आता त्यांचं म्हणणं आम्ही पालकांना सांगितलेलं आहे, तर त्याचं प्रोसिडिंग असेल किंवा काही लेखी त्यांच्याकडे असेल ते आम्ही मागवलेलं आहे. झाली असेल, बैठक झाली असेल. हो. मग आता जे लोक आंदोलन करतायत हे आंदोलनकर्त्यांना तुम्ही गट शिक्षण अधिकारी म्हणून काय आवाहन कराल? त्यांना माझं हेच सांगणं आहे की मुलं शिकणं हे महत्त्वाचं आहे आणि शासनाच्या तरतुदीनुसार एखादी शाळा जर बंद झाली असेल आणि तुम्हाला त्या आरटी प्रवेशा अंतर्गतच प्रवेश पाहिजे असतील तर शासन परिपत्रकानुसार नजीकच्या शाळेमध्ये जी तुम्हाला जवळची शाळा आहे जिथं फ्री प्रवेश आहेत त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश घ्यावेत किंवा आम्ही त्यांना प्रवेश घेऊन देऊ. आता मला सांगा सर, 24ला शाळा बंद केली, आता हे 26 साल आहे, हो, म्हणजे मागचं शिक्षण वर्ष ती मुलं शिकली कुठं? मागच्या वर्षी ह्या नवीन शाळेमध्ये ते मुलं फुकट शिकले का पैसे भरले? नाही, आतापर्यंत तर त्यांनी नवीन शाळेमध्ये ते फ्रीमध्ये शिकलेले आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांची काळजी घेतली, विद्यार्थ्यांना त्यांनी आणले इथपर्यंत. आता हे जे शैक्षणिक वर्ष नवीन सुरू व्हायला लागलं तर यावेळेस आता त्यांना सांगितलं की बाबा आम्ही आतापर्यंत तुम्हाला इथपर्यंत शाळा बंद केल्यानंतर सुद्धा 1 वर्ष संबंधित शिक्षण संस्थेने त्या विद्यार्थ्यांना या योजनेचा स्वतःचा तोटा सहन करून लाभ दिला. आता योजनेचा लाभ म्हणण्यापेक्षा त्यांना तिथे शिकवलेलं आहे फ्रीमध्ये, फी तर घेतलेली नाही. ठीक आहे सर, थँक्यू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.